नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 11 जून 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। स्वारगेट प्रकरणानंतर एसटी महामंडळाने आता अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाच्या बसेस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे। यात चालकांवर नजर ठेवणारे कॅमेरे असतील, चालकाला झोप आली असली तरी कॅमेरे अलार्म वाजवतील असे म्हटले जात आहे। एसटी महामंडळ एकूण 5000 बसेस विकत घेणार आहे। त्यातील किमान 1000 बसेस या बसेस असणार आहेत। या बसेस टप्प्याटप्प्याने एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत। पुण्यामध्ये आज स्मार्ट बसेसचं सादरीकरण झाले। त्यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की राज्य शासनाचे वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने देखील अंगीकारले असून भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या 5000 बसेसपैकी दरवर्षी किमान 1000 बसेस या बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। अर्थात एसटी महामंडळात दाखल होणाऱ्या बसेस AI तंत्रज्ञानावर आधारित आणि एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला आम्ही दिल्या होत्या, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले। त्यानुसार आज उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट बसेसचे आज सादरीकरण करण्यात आले। मनसेचे नेते प्रकाश महाजन आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्यातील वादाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे। नारायण राणे यांनी प्रकाश महाजन यांना तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात, परत बोलला तर उलट्या करायला लावेन अशा शब्दात सुनावलं होतं। त्यानंतर महाजन यांनीही दंड थोपटत नारायण राणे यांना खुले आव्हान दिले होते। आता पुन्हा एकदा प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांना डिवचलं आहे। त्यांनी बेडकाचे उदाहरण देत राणेंची खिल्ली उडवली आहे। नारायण राणे यांनी काल एक वक्तव्य केलं। प्रकाश महाजन यांना त्यांच्या पक्षाकडून पाठिंबा नाही असं ते म्हणाले। माझ्यासोबत आमचे महानगर प्रमुख मनसेचे उपाध्यक्ष बसलेले आहेत। प्रकाश महाजन नाही, पण नारायण राणे यांच्याकडून भाजपचं कोणी बोललं आहे का असा सवाल महाजन यांनी केला। तसेच मला भाजपच्या कित्येक लोकांनी फोन केला आणि आम्ही या प्रकरणात काय बोलावं अशी भावना त्यांनी व्यक्त केली। भाजपच्या एकाही नेत्याने नारायण राणे यांच्या विधानाची जबाबदारी घेतली नाही। त्यामुळे नारायण राणे यांनी त्यांचं काय चाललंय हे अगोदर पाहावं असा सल्लाही महाजन यांनी दिला। ठाकरेंच्या शिवसेनेकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। महायुतीने दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नसल्याने क्या हुआ तेरा वादा म्हणत सरकारला जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाने हा मोर्चा काढला। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा ट्रॅक्टर मार्च काढण्यात आला आहे। यावेळी मोठ्या संख्येने ट्रॅक्टरच्या रांगा रस्त्यावर बघायला मिळाल्या। यावेळी प्रत्येक ट्रॅक्टरवर महायुतीने केलेल्या घोषणा आणि त्याखाली क्या हुआ तेरा वादा अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले बघायला मिळाले। यावेळी अंबादास दानवे यांनी सांगितले की महायुतीने केलेल्या घोषणा या फक्त कागदावरच राहिल्या आहेत। महायुती सरकारने शेतकऱ्यांनी दिलेली कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना, पाणंद रस्ते, अन्नदाता ऊर्जादाता योजना यांसह अनेक आश्वासने दिली होती, परंतु यातलं एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही। त्यामुळे आमचं हे आंदोलन सुरूच राहणार आहे। बच्चू कडू हे मागील 4 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत। शेतकरी, दिव्यांग, कामगारांचे प्रश्न सरकारने लवकरात लवकर सोडवावे यासाठी ते उपोषण करत आहेत। त्यांच्या समर्थनार्थ आज प्रहार संघटनेच्या काही कार्यकर्त्यांच्या वतीने मंत्रालयाबाहेर गार्डन गेटवर आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात अनेक अपंगांचा, दिव्यांगांचा समावेश होता। यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धरपकड झाली आहे। दरम्यान बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गुरुकुंज मोझरी येथे गेल्या 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। मात्र या आंदोलनाची दखल अद्यापही शासनाने घेतली नाही। त्यामुळे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ आज प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन केले आहे। त्यावर आता प्रशासन काय भूमिका घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। असे खूप येतात असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार AIMIMचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला आहे। इतकंच नाही तर असे दलाल मार्केटमध्ये भरपूर येतात अशी जिवारी लागणारी टीका देखील संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर केली आहे। संजय शिरसाट यांनी नियम डावलून शेंद्रा MIDC मध्ये 6 कोटींची जागा घेतली। मुलाच्या नावाने संजय शिरसाट यांनी ही जागा घेतली आहे असा आरोप गेल्या काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर केला होता। तर दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपांमुळे छत्रपती फाउंडेशनचे सुनील रत्नपारखे यांनी जलील यांच्या घरावर शेणफेक करण्याचा इशारा दिला होता। मात्र जालना छत्रपती संभाजीनगर सीमेवर शेकटा शिवारात जालन्याच्या कदीम पोलिसांनी या आंदोलनकांना ताब्यात घेतले आहे।
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, दिव्यांग, विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन, वंचित घटकांचे प्रश्न या मागण्यांसाठी बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। बच्चू कडूंच्या या उपोषणाचा आज 4था दिवस आहे। त्यांच्या आंदोलनाला आता राज्यातूनही अनेक नेते मंडळी आणि संघटनांचा पाठिंबा मिळत आहे। बच्चू कडूंचे वजन 2 किलोंनी कमी झाले आहे, तर सरकार दरबारी सुद्धा हे आंदोलन मागे घेण्यासंदर्भात चर्चेचा मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यावरूनच सध्या वाद पेटला आहे। 4थ्या दिवशी बच्चू कडू यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केला। त्यानंतर कडू यांनी बावनकुळेंच्या भाषेवर आक्षेप नोंदवला। सरकारने सरकारचे काम करावे, आम्ही आमचे काम करू, शेतकऱ्यांसाठी शेवटपर्यंत काम करत राहू। बावनकुळे यांच्याशी बोललो, फोन रेकॉर्ड केला असता तर दाखवलं असतं की ते कसे बोलतात। ते म्हणाले की जमत असेल तर उपोषण सोडा, नाही तर राहू द्या। ही भाषा आहे का, असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे। मुंबईसह राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची तयारी आम्ही सुरू केली आहे। निवडणुका कशा प्रकारे लढवायच्या, कोणाबरोबर लढवायच्या, स्वतंत्र लढवायच्या की नाही या संदर्भात पक्षामध्ये चर्चा सुरू आहे, अशी माहिती शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। पुढे बोलताना राऊत यांनी सांगितले की निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेत त्यावर आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील। संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्या दृष्टीने तयारी केली आहे। काही विषयांवर चर्चा संपलेली आहे। या संदर्भात निर्णय घेण्याचे बरेचसे अधिकार शिवसेना पक्षप्रमुखांनी स्थानिक पातळीवर दिलेले आहेत। जर कुठे महाविकास आघाडीत लढणे शक्य नसल्यास आपण एकटे लढू शकतो का, महाविकास आघाडीत आपल्याला कुठे कुठे लढवता येईल याचा आढावा घेण्यास सांगितलं आहे। त्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः निर्णय घेतील, असं राऊत म्हणाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांची भेट घेतली आहे। गेल्या 2 दिवसांपासून भाजपचे खासदार नारायण राणे आणि प्रकाश महाजन यांच्यात वाद रंगला आहे। या दरम्यान राणे पिता पुत्रांना शिंगावर घेणाऱ्या प्रकाश महाजन यांना अंबादास दानवे यांची साथ मिळाली आहे। अंबादास दानवे यांनी प्रकाश महाजनांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली। विशेष म्हणजे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे नेते एकमेकांची भेट घेत असल्याचे दिसून येत आहे। वयाच्या 30 मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतरच किंवा शक्यतो 35 नंतरच क्रिकेटर्स निवृत्तीचा विचार करतात। आपल्या कारकिर्दीत एखादा वर्ल्ड कप किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या संघाला देशाला जिंकून देऊनच निवृत्ती घ्यावी असेही अनेकांचे स्वप्न असते। मात्र वयाच्या 29व्या वर्षी एखाद्या नामवंत आणि धडाकेबाज क्रिकेटर्सने निवृत्ती घोषित केल्यानंतर त्याच्या चाहत्यांना काहीसं दुःख होणारच होतं। वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पुरान याने मंगळवारी 10 जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला। वयाच्या केवळ 29व्या वर्षीत निकोलसने निवृत्ती घेतल्याने क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत। निकोलसने एक भावूक पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली। मी निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी खूप विचार केला आणि चिंतन मनन करून मी अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे। हा खेळ ज्याच्यावर आपण खूप प्रेम करतो, ज्याने आपल्याला खूप आनंद दिलाय आणि यापुढेही देत राहील, कधीही न विसरता येणाऱ्या आठवणी। वेस्ट इंडिज देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली। मरून रंगाचा ड्रेस परिधान करून राष्ट्रगानासाठी उभे राहणे, तसेच प्रत्येक वेळी मैदानावर उतरल्यानंतर खेळासाठी आपल्या देशासाठी आपलं 100% योगदान देणे, माझ्यासाठी हा अनुभव काय आहे हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही। कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्व करणे माझ्यासाठी कायमस्वरूपी सर्वात मोठा सन्मान राहिला आहे, असंही त्याने सांगितले। गेल्या 4-5 दिवसापासून भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्यात कलगीतुरा रंगला आहे। प्रकाश महाजन यांनी मंत्री नितेश राणे यांची उंची काढल्यानंतर नारायण राणे यांनी महाजन यांची अवकात काढली। त्यानंतर प्रकाश महाजन यांनी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात थेट आंदोलन करत नारायण राणेंविरोधात दंडही थोपटले। त्यानंतर आता नारायण राणे यांनी पुन्हा एकदा प्रकाश महाजन यांना डिवचला आहे। कोण आहे हा मेंटल प्रकाश महाजन, असा सवालच राणेंनी केला आहे। त्यामुळे राणे आणि महाजन वाद आणखीन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। खासदार नारायण राणे आज धाराशिवला आले होते। राणेंनी सहकुटुंब आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले। राणेंनी तुळजाभवानीची आरतीही केली। आरतीनंतर राणेंनी मीडियाशी संवाद साधला। आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानेच मी आयुष्यात यशस्वी झालो, असे उद्गार नारायण राणे यांनी काढले आणि त्यानंतर त्यांनी प्रकाश महाजन यांच्यावर जोरदार हल्ला चढवला।